जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगुकाना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्राम स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सोमवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्मगावापासून अर्थात नावाखाडी येथून सुरू झाला। यावेळी नावेखाडी ग्रामपंचायत सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, म्हसेश्वर मंदिर अध्यक्ष सीएल ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, नरेश मोकल, प्रकाश कडू, मीनाक्षी पाटील, रंजना पाटील, ललिता ठाकूर, सुनीता भोईर, सदाशिव ठाकूर, सुरेश ठाकूर, वैभव म्हात्रे, राजेश ठाकूर, अशोक मोकल, सीकेटी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, पर्यवेक्षक अजित सोनावणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रीय सेवा योजनेच्या 31 विद्यार्थिनी आणि 16 विद्यार्थी स्वयंसेवकांनी नावाखाडी परिसरात तसेच रायगड जिल्हा परिषद मॉन्टेसरी आणि प्राथमिक शाळेत साफसफाई करण्याचे काम केले। सर्व विद्यार्थ्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्मघरास भेट दिली। तसेच त्यांच्या जन्मघराविषयी आणि त्यांच्या प्राथमिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। दुपार सत्रात लोकनेते रामशेठ ठाकूर आणि संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजना ग्राम स्वच्छता अभियानाला भेट दिली। यावेळी दिशा बोरसे व स्नेहा शिंदे यांनी ग्राम स्वच्छता अभियानाचे कार्य आणि महत्त्व स्पष्ट केले। स्नेहा शिंदे या विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्याची प्रेरणा दिली। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुठलेही सामाजिक कार्य करताना संघटन शक्ती आणि एकीचे बळ किती महत्त्वाचे असते हे उदाहरणाद्वारे स्पष्ट केले। प्रत्येक विद्यार्थ्याने या सामाजिक कार्यात सहभागी झाले पाहिजे, निरंतर अभ्यास केला पाहिजे आणि समाजाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय, विद्यार्थ्यांनी कसे काम केले पाहिजे आणि रामबागेची निर्मिती कशी केली याचे सोप्या शब्दात विवेचन केले। या कार्यक्रमात नावेखाडी विभागातील जनार्दन ठाकूर, मंजुळा म्हात्रे, जानूबाई ठाकूर, बाबीबाई म्हात्रे या स्वच्छता दूतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला।